दिवा सावंतवाडी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मंगलोर गाडी पनवेल मार्गे सोडण्याच्या मागणीकरिता दिव्यात संतप्त प्रवाशांचं रेल्वे रोको. दिवा सावंतवाडी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मंगलोर गाडी ही गाडी पनवेल मार्गे सोडा या मागणीकरिता दिव्यात संतप्त प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून आंदोलन केलं. यामुळे रेल्वे प्रवाशांन वारंवार विनंती करूनही प्रवासी ऐकण्यास तयार नसल्यानं हैराण झाले होते. दिव्यात संतप्त प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून लोकल आणि सर्व रेल्वे वाहतूक रोखून धरली. पनवेल वसई मार्गावर मालगाडी घसरल्यानं कालपासून पनवेलकडे जाणारी आणि येणारी वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे पनवेल मार्गे कोकण आणि पुण्यात जाणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होतोय. रात्रीपासून रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या प्रवाशांचा अखेर संयम सुटला असून दिवा रेल्वे स्थानकावरील प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी थेट ट्रॅकवर उतरून गाड्या रोखून धरल्या. यावेळी तात्काळ रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांना बाजूला करण्याचं काम सुरू केलं होतं. मात्र प्रवासी ऐकण्यास तयार नव्हते. सुमारे 40 मिनिटं रेल्वे रोखून धरल्यानंतर प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला करण्यात रेल्वे पोलिसांना यश मिळालं. यामुळे लोकल वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. लवकरच कोकण रेल्वे मार्गाची वाहतूक सुद्धा सुरू होणार असल्याची माहिती स्टेशन मॅनेजर यांनी दिली आहे. तुमचं कधी होणार? आमची गाडी जाईल. आमची कालपासून आम्ही लाईनीत उभे आहोत. काल रात्रीपासून स्टेशनला विटीपासून लोक उभे आहेत. सीएसटी पासून लोक उभे आहेत. यांची जर गाडी चालू होणार नव्हती तर या लोकांनी तिकीट कशाला द्यायची? आणि आम्ही रात्रभर आम्हाला सांगतात 2 तास चालू होणार, 2 तास चालू होणार. अजून गाडी चालू झाली नाही. जेव्हा या लोकांची वंदे मातरम ट्रेन जाऊ शकते मग आमची कोकणातली गाडी का नाही जाऊ शकत? या घटनेला 16 तास झाले. गाडी इथे उभी आहे. रात्री 12:30ला गाडी लागली तेव्हा जर गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं असतं की गाडी आम्ही कॅन्सल करतो असतं स्टेशनला मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी. फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली. हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष. अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे वाद चर्चेच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उधळली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतिसुमनं. राज्याच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच अजित पवारांचे खास असणारे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. त्याचप्रमाणे 3 पक्षांच्या सरकारचं त्यांनी जोरदार समर्थन केले. कोणी कितीही काहीही म्हणत असलं तरी असं सरकार कोणी कितीही काहीही प्रचार केला तरी 7 पिढ्या जर या तिघांनी अशा पद्धतीनं काम केलं जे कार्यात मग्न आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासाच्या नीती करण्यात मग्न आहेत
आणि तिसरे उपमुख्यमंत्री दोघांचं केलेलं कार्य पुढे नेत शब्द पाळणारे आहेत. असं हे तिघांचं एकत्रित सरकार आहे. यातून महाराष्ट्राचा विकास घडल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा खरा सैनिक कोण असेल तर ते फक्त एकनाथ शिंदेच आहेत. आनंद दिघे यांचं नाव आणि कार्य पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत. अशा स्वरूपात मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. आमदार संजय केळकर यांनी अभिनव उपक्रमातून लोकसहभागातून येऊरची काच आणि प्लास्टिकच्या विळख्यातून केली मुक्तता. काचेच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिकचा पसारा यामुळे बकाल झालेल्या येऊरनं अखेर मोकळा श्वास घेतलाय. पायथ्यापासून माथ्यापर्यंत सुमारे 3 किलोमीटरचा परिसर अवघ्या 2 तासात पालथा घालून येऊरच्या जंगलाची काच आणि प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्तता करण्यात आली आहे. यावेळी तब्बल 30 मोठ्या पिशव्या भरून कचरा श्रमदानानं जमा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा ठाण्यात सुरू असून तसंच महात्मा गांधींच्या जयंती दिनाच्या निमित्तानं आमदार संजय केळकर यांनी नागरिकांना, स्वयंसेवी संस्थांना येऊर स्वच्छता अभियानाकरिता आवाहन केलं होतं आणि 2च दिवसांच्या या आवाहनाला 400च्या वर अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. संपूर्ण देशात स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातही मोठ्या प्रमाणात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आमदार संजय केळकर आणि 16 स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेत येऊरच्या जंगलात रविवारी स्वच्छता अभियान राबवलं. वास्तविकतः येऊर म्हणजे निसर्गाचं वरदान लाभलेला परिसर. नैसर्गिक ओढे, हिरवाईने बहरलेलं जंगल. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये येथे कॉन्क्रीटचं जंगल उभं राहिलं असून ढाबा आणि हॉटेलची गर्दी झाली आहे. मद्यपींसाठी तर हे ठिकाण पार्टी आणि हुल्लडबाजीचं ठिकाण झाले. परिणामी येऊरला बकालपणाचं स्वरूप प्राप्त होऊ लागले. जागोजागी फेकून देण्यात आलेले दारू आणि बिअरच्या बाटल्या, खाण्याची पाकिटं, प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्यांचा खच दिसतो. ठाणे शहराला ऑक्सिजन देणारं हे जंगल प्लास्टिक आणि काचांनी घायाळ झाले. त्यातून या जंगलाची मुक्तता करण्यासाठी आमदार संजय केळकर गेल्या 3 वर्षांपासून येथे स्वच्छता मोहीम राबवतात. यावर्षी देखील त्यांनी 400 स्वयंसेवकांसह येथे श्रमदान केलं. पतंजली, हरियाली, ब्रह्मांडकट्टा, समर्थ भारत, रोटरी इंडस्ट्रियल इस्टेट यांसारख्या 16 संस्थांचे कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते. सकाळी ठीक 7 वाजता येऊरच्या पायथ्यापासून या अभियानाला सुरुवात झाली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाझुडपांमधून यावेळी मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करण्यात आला. 30 ते 35 मोठ्या बॅग भरून कचरा, काच आणि प्लास्टिक यावेळी गोळा झाल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. साहेब, काय सांगाल, आज आपण स्वच्छता अभियान काच मुक्त आणि प्लास्टिक मुक्त येऊर अभिनव उपक्रम केला, त्याबद्दल काय सांगाल? आज या ठिकाणी शेकड्याने लोक या शहरामध्ये विविध संस्थांचे, मग हिवराई आहे, उकोन इंडस्ट्रियल इस्टेट आहे, टेकर्स आहे, ब्रह्मांडकट्टा आहे, पतंजली आहे, एक नाही असंख्य संस्था ज्या आहेत त्या या अभियानामध्ये सहभागी झालेत. भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील या अभियानामध्ये सहभागी झाले आणि काचमुक्त आणि प्लास्टिकमुक्त येऊ हे अभियान आज या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून निश्चितपणे यशस्वी झालं आहे. ही चळवळ आहे आणि ही चळवळ यापूर्वी देखील 2दा हे अभियान आपण केलं होतं आणि ही 3री वेळ आहे. वेळोवेळी निरनिराळ्या ठिकाणी अशा प्रकारची अभियानं करून लोकसहभागामधूनच चळवळ यशस्वी होते आणि त्यामुळे पब्लिक पार्टिसिपेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या लोकसहभागामुळे त्या चळवळीला जे आहे ते अधिक बळ येतं आणि निरनिराळ्या घटक आणि निरनिराळ्या वयोगटातली लोक या अभियानामध्ये सामील झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. निश्चितपणे मला खात्री आहे की आदरणीय मोदीजींनी जी ही मूवमेंट सुरू केलेली आहे, महात्मा गांधींना अभिप्रेत असलेली ही मूवमेंट लोकांनी पुढे चालवलेली आहे आणि लोकांच्या माध्यमातून ही पुढे सुरू राहील आणि त्या माध्यमातून निश्चितपणे ही मूवमेंट यशस्वी देखील होईल आणि हा शहर आणि हे येऊर देखील प्लास्टिक मुक्त आणि काचमुक्त. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर स्वच्छता मोहिमेसाठी ऑन फील्ड.
ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर 1 तास स्वच्छता या मोहिमेसाठी या उपक्रमात स्वतः ऑनफिल्ड उतरून साफसफाई करताना दिसून आले. महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा केला जाणार आहे, त्याची सुरुवात करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी 10 ते 11 1 तास स्वच्छतेसाठी 1 तास देशासाठी नागरिकांना द्यावं असं आवाहन देशवासियांना केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद असे सर्वच शासकीय यंत्रणा या मोहिमेत सहभागी झाल्या. स्वतः ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शृंगारे तसंच इतर सर्व अधिकारी वर्गानंही स्वतः साफसफाई करत या मोहिमेत ऑनफिल्ड उतरून सहभाग नोंदवला. या मोहिमेद्वारे शहरवासियांना श्रमदान आणि स्वच्छतेचं महत्त्व पटावं आणि आपला परिसर तसंच शहर स्वच्छ ठेवण्यात सर्वांचाच हातभार असावा आजचा उद्देश असल्याचं मत यावेळी अधिकारी वर्गानं व्यक्त केलं. स्वतः हातामध्ये फावडा आणि झाडी घेऊन हे केलेलं आहे. स्वच्छता काय सांगाल या उपक्रमाविषयी? आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशामध्ये सकाळी 10 वाजता 1 तास श्रमदान करण्यात यावं आणि हे श्रमदान स्वच्छतेसाठी असावं असा संदेश आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी संपूर्ण देशवासियांना दिला. आपल्याला कल्पना आहे दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशभरामध्ये सेवा पंधरवडा साजरा केला जातो आणि या सेवा पंधरवड्यामध्ये स्वच्छताविषयक अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मागची भावना अशी आहे, दिनांक 2 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देश जेव्हा गांधी जयंती साजरी करतो त्यावेळी गांधीजींनी जो स्वच्छतेचा मेसेज दिलेला आहे तो संदेश नागरिकांपर्यंत फक्त पोहोचवणं नव्हे तर सर्व नागरिकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवून त्याची अंमलबजावणी करणं ही खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींना एक आदरांजली असेल. या भावनेतून प्रधानमंत्री महोदयांनी हे आवाहन केलं आणि त्या आवाहनाला प्रतिसाद द्यायचा म्हणून ठाणे महानगरपालिकेमध्ये संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावरती श्रमदानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. संपूर्ण शहरामध्ये साधारणतः 250 ते 300 ठिकाणी हा श्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये महानगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी तर आहेतच, पण त्याचबरोबर सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार, सन्माननीय नगरसेवक आणि ज्या NGOज आहेत, उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहिलं धर्माधिकारी प्रतिष्ठानचे जे स्वयंसेवक आहेत ते सर्व या ठिकाणी उपस्थित होते. संत निरंकारी संस्था आहे, इतर अनेक NGOज आहेत, त्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ज्याबाबत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेनुसार हा फक्त फोटो ऑपॉर्च्युनिटीचा कार्यक्रम नसावा, त्यामुळे स्वच्छता खऱ्या अर्थाने होते हे दिसावी यासाठी आम्ही नियोजन केलं होतं. स्वच्छता करताना एक भावना अशी पण होती, शहरामध्ये जवळपास 5000पेक्षा जास्त सफाई कर्मचारी स्वच्छतेचं काम करतात. ते स्वच्छतेचं काम कशा पद्धतीने करतात याचा एक अनुभव घेण्याचा अधिकारी कर्मचारी म्हणा किंवा शहरातील नागरिक म्हणा त्यांच्यासाठी हा अनुभव होता. या अनुभवाच्या माध्यमातून आपण सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबद्दल नक्कीच अधिक सजग बनू, अधिक जाणीवपूर्वक जबाबदार बनू आणि त्यांच्या कामाबद्दल आपला आदरही वाढेल अशी मला अपेक्षा आहे. मी सर्व ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. त्यांनी आजच्या ह्या अभियानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.